संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळावर एका वृद्धाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आलाय। सदर खुनाची घटना ही आज मंगळवारी पहाटे 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली असून पहाटे 6च्या सुमारास खून झाल्याचं निदर्शनास आले। राजेंद्र बाबूराव घायतिडक असं या मृत वृद्धाचं नाव आहे। दरम्यान संजयनगर पोलिसांनी तातडीने 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले। रात्री झालेल्या किरकोळ वादातून हा खून केल्याचं संशयितांनी कबूल केले। राजेंद्र यांना एक मुलगा आणि 2 मुली आहेत। एक मुलगी विवाहानंतर पलूस येथे तर दुसरी संजयनगरमध्ये राहते। संजयनगर येथील मुलीकडे ते आले होते। काल रात्री ते कारखान्याच्या वाहनतळावर आले होते। रात्रीच्या 11:30च्या सुमारास 3 अल्पवयीन मुले त्या ठिकाणी होती। त्यातील एक जण धुंद अवस्थेत होता। यावेळी राजेंद्र यांच्याशी किरकोळ कारणातून तिघांनी वाद घातला। राजेंद्र यांनी मारहाण केली। त्याचा राग तिघांच्या मनात आला। त्यानंतर तिघांनी येथील दगड उचलून राजेंद्र यांच्या डोक्यात घातला। राजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान मध्यरात्री झालेली घटना कोणालाही समजली नाही। आज सकाळी फिरायला आलेल्या काहींना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसून आला। त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला।